हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये मी शिवणार आहे ब्राइट ब्लाउज डिझाईन. कटिंग आणि स्टिचिंग स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. अस्तर मी मापात कटिंग करून घेतलेलं आहे आणि मेन फॅब्रिक अस्तरपेक्षा अर्धा इंच जास्त घेतलेला आहे. अस्तरचं मेजरमेंट उंची आहे 12.5, त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन 1 इंच मिळून मी 13.5चं घेतलेलं आहे. बोटनेकचा गला असल्यामुळे 28 ची छाती आहे, तर मी शोल्डर 6.5, मुंडा खोली 6.5चं घेतलेलं आहे. 28 ची छाती, त्याचा चौथा भाग 7, 2 इंच शिलाई मार्जिन मिळून मी 9चं घेतलेलं आहे. कमरेसाठी 8.5 इंच, गला रुंदी 3.25 इंच, खालते पुन्हा मी 2.5 इंचावर मार्किंग करून घेतलेले आहे आणि मागच्या गलाची पट्टी 2 इंचाची आहे, प्लस त्याच्यामध्ये एक शिलाई मार्जिन घेऊन 3 इंच. इथे आपल्याला गला रुंदी 3.25 इंच आणि पट्टीने सरळ रेष मारून घ्यायची आहे. इथे 2.5 इंचावरती आडवी रेष मारून घ्यायची आहे. नंतर खालती पुन्हा 2 इंच सरळ रेष. नंतर वरती आपण 2.5 इंचाचा सोडला तिथे गल्याचा शेप मारून घ्यायचा. खालती मी अजून अर्धा इंच वाढवून घेते आणि क्रॉस मध्ये रेष आखून घेतलेली आहे. इथे आपल्याला शेप जसा पाहिजे तसा आवडीनुसार घ्यायचा आहे. मी इथे थोडासा गोलाकार शेप देते. आता आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सेम कट करून घ्यायचं आहे. मेन फॅब्रिक सरळ घेऊन त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे. साइडला मी पिना लावून घेते. नंतर आपला जो शेप आहे त्याला शिलाई मारून घ्यायची आहे. शेप मधला एक्स्ट्रा कपडा आहे तो अस्तरच्या मापात कट करून त्याला छोटे छोटे छाटे पाडून घ्यायचे आहेत. त्याला उलट करून घ्यायचं आहे. मेन फॅब्रिकच्या सरळ साइडने दाट शिलाई मारून घ्यायची आहे. कमरेसाठी आपण इथे पट्टी लावून सुद्धा फोल्ड करू शकतो किंवा दोन्ही साइडने अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करून त्याच्यावरती शिलाई घेतलेली आहे. कमरेला शिलाई मारून झाल्यावर नंतर अस्तरच्या मापात साइडने शिलाई मारून घ्यायची आहे आणि जेवढा एक्स्ट्रा भाग आहे अस्तरपेक्षा तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. कमरेला मी इथे पुन्हा डबल एक शिलाई मारून घेतलेली आहे आणि जेवढा एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. गल्यासाठी मी एक क्रॉस पट्टी कापून घेतलेली आहे 1.5 इंचाची आणि ती गल्याला लावून आतच्या साइडने दुमडून घ्यायची आहे. मागच्या भागाच्या टक्ससाठी सेंटर काढून तिथून कपडा डबल फोल्ड करून अर्धा इंच आणि सरळ 3.5 इंच मार्किंग करून डबलची शिलाई मारून घ्यायची. त्याच पद्धतीने दुसऱ्या साइडचा पण टक्स मारून घ्यायचा. 2 टक्स मारून तयार झालेले आहेत. गल्याला मी ते सिक्वेन्सी लेस लावून घेते. गल्याला आणि कमरेला मी लेस लावून घेतलेले आहे. आता आपल्याला इथे लटकन लावायचे आहे. त्यासाठी मी मार्किंग करून घेतले. इथे आपण रेडीमेड लटकन किंवा आपण बनवलेले लटकन लावू शकतो. मी इथे रेडीमेड लटकन लावणार आहे 5. त्यासाठी मध्य काढून घेतलेला आहे. अगोदर 1 इंचाचा गॅप ठेवून मार्किंग करून घेतलेले आहे. नंतर हे मी सुईने लावणार आहे. लटकन लावून आपण शोल्डर जॉईन करून त्याला बाही लावायची. नंतर आपला ब्लाउज तयार होईल
आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.